अवस्था काय आहे त्याच्यानंतर तो निश्चित निर्णय घेतला जाईल. बसणं कुठे याच्यापेक्षा सुद्धा काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि तो विश्वास 100 दिवसात चांगले कामं करण्याचा जो दिलेला आहे तो आपल्याला पूर्णत्वाला न्यायचा आहे. विकास कामांची जबाबदारी आता स्वतः नगराध्यक्ष सर्व आमच्या टीमनी सगळ्यांनी निश्चितच घेतलेली आहे. सुकाणू समिती वेगवेगळ्या प्रभागांमध्ये नेमल्या जाणार आहेत आणि मतदारांचे जे काही त्या प्रभागातले प्रश्न आहेत ते सुकाणू समिती किंवा मतदार पोहोचवतील आणि तशी आपली सगळी टीम निश्चित काम करेल. आणि मतदारांनी हा जो कोपरगावच्या जनतेने जो कौल दिला आहे त्याबद्दल आम्ही सर्व मनापासून त्यांचे खूप आभार मानतो. हा विश्वास मुख्यमंत्र्यांवर आणि आमच्या परिवारावर भारतीय जनता पार्टी सहयोगी पक्षावर आपण सगळ्यांनी दिला. त्यामुळे ही निवडणूक एक वेगळ्या पद्धतीने लढली गेली. विशेषतः याच्यात महिलांचं मत हे निर्णायक मत होतं असंही जाणवत होतं आणि खूप ठिकाणी ज्या सभा दिसायच्या त्या महिलांच्याच कॉर्नर मिटिंग वगैरे दिसायच्या आणि अचानक काहीतरी त्यांना प्रलोभनं दाखवली जायची, याचं पॅकिंग त्याचं पॅकिंग. तर ते तसं न बघता महिलांनी एक निर्णायक मत दिलेला आहे, विकासाला मत दिलेलं आहे, विश्वासाला मत दिलेलं आहे. विश्वास नावा समजल्यानंतर त्याच्यात आपलं काम निश्चित होईल असं एक दाखवलं. आणि सगळ्यात महत्वाचं आम्हाला थोडंसं जाणवलं की ते 19 नगरसेवक निवडून आले पण इतर जे नगरसेवक आहेत ते तेवढ्याच ताकदीचे आहेत. जरी आज ते पराभूत झालेले दिसत आहेत पण ते तितक्याच क्षमतेचे आहेत, ताकदीचे आहेत. ते कुठेही नाउमेद होणार नाही कारण कॅप्टन आपला आहे, निवडून आलेले नगराध्यक्ष आहे ते आपले आहेत आणि म्हणून तो विश्वास त्यांच्यावर पण आहे. आणि ह्या उमेदवाऱ्या देताना सुद्धा काही चांगले उमेदवार अजूनही होते स्पर्धेत, ते सुद्धा आमच्याबरोबर सातत्याने राहिले पूर्ण इलेक्शनमध्ये. त्यांनी कुठेही इकडं तिकडं पळाले नाही कोणीच. म्हणजे आम्ही नगराध्यक्षाचा अचानक समोरून उमेदवार आला आणि काहीतरी आभाळ कोसळलं असं जे काही कल्पना चालल्या होत्या तसं काही झालं नाही. आणि सगळं टीम वर्क झालेलं आहे आणि अतिशय मायक्रो प्लॅनिंग झालेलं आहे. आणि या इलेक्शनकडे राज्याचं लक्ष होतं, मुख्यमंत्र्यांचं लक्ष होतं, जातीने लक्ष होतं. कारण समोरचा उमेदवार हा अनुभवाने असेल, वयाने असेल, आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारापेक्षा थोडा पुढचा असं म्हणूया आपण. हा आणि राज्याच्या पदावर असलेला, राज्याच्या पदावर एका जोडीवर असलेला. त्याच्यामुळं थोडंसं सगळ्यांना एक असं वाटायचं कोपरगावकरांना की ही आव्हानात्मक इलेक्शन आहे. परंतु सगळी एकजुटीने कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली आणि जो आमचा कार्यकर्ता नाही मतदार आहे तोही त्याच्या परीने त्या ठिकाणी काम करत होता. हे नंतर कळलं आम्हाला. तो त्याच्या परीने 10-20 माणसांना भेटून मतदान गोळा करण्याचं आणि एक जबाबदार युवक तरुण नगराध्यक्ष निवडण्याकडे जनतेचा कौल होता. खऱ्या अर्थाने त्याचा पर्दाफाश आपण प्रचारातच केला सगळीकडे. परंतु त्याची श्वेतपत्रिका निश्चित काढली जाईल. सगळ्या मतदार राज्याचे आभार. त्यांनी अतिशय चांगल्या प्रतिसाद आमच्या सगळ्या उमेदवारांना दिलेला आहे. 30 पैकी 19 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे असे आमचे 20 जवळपास त्या ठिकाणी 31च्या सभागृहामध्ये आमची सिंगल मेजॉरिटी या ठिकाणी दिलेली आहे. गेल्या 50 वर्षाचा इतिहास बघता अगदी माधवराव आढाव जरी लोकनियुक्त झाले होते नगराध्यक्ष तरी मेजॉरिटी त्यावेळेस माझ्या माहितीनुसार खाली नव्हती. नंतरच्या काळामध्ये राजेंद्र जावरे झाले त्यावेळेसही खालची मेजॉरिटी नव्हती आणि नंतरच्या काळामध्ये विजयराव वाढणे त्या ठिकाणी नगराध्यक्ष आणि खालची मेजॉरिटी वेगळी होती. भूतोना भविष्य असा ऐतिहासिक असा निकाल आणि कौल या कोपरगावच्या जनतेने दिलेला आहे. अगदी क्लिअर कट मॅन्डेट एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टी, आरपीआय व लोकसेवा आघाडीच्या सर्वच उमेदवारांना आशीर्वाद देऊन त्यांनी दिलेला आहे. आणि कोल्हे परिवारावर विश्वास ठेवून स्वर्गीय कोल्हे साहेब असतील, आदरणीय माजी आमदार कोल्हेताई असतील, बिपिनदादा असतील आणि आम्हा सर्वांवरच हा जो विश्वास कोपरगावकरच्या जनतेने दाखवलेला आहे निश्चितपणाने आम्ही त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही हे आश्वासन या निमित्ताने कोपरगावच्या जनतेला आम्ही देऊ इच्छितो, मतदारांना देऊ इच्छितो आणि त्यांचे आभार मानू इच्छितो. त्यांच्यासहित आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि त्याचबरोबर राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब ज्यांनी या ठिकाणी आपले सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी
अधिकचं ताकद देऊन आम्हाला आणि कोपरगावकरांना आश्वासित केलं, त्याबद्दल या निमित्ताने मी त्यांचे आभार मानू इच्छितो. विजयाचं श्रेय सर्वसामान्य जनतेला देतो आपण, कारण की ज्यावेळेस अशा पद्धतीचा विजय संपादित होतो त्यावेळेस कोणा एकट्याला ते श्रेय देऊन चालणार नाही. तो श्रेय सर्वसामान्य सगळ्यांचाच आहे. अगदी बावनकुळे साहेबांनी जी सभा दिली त्याचं श्रेय मिळू शकतो. देवेंद्रजींनी या ठिकाणी कोपरगावकरांना आश्वासित केलं की मी विजयी सभा घ्यायला येईल, विश्वासनाम्यातले सगळे मुद्दे मी पूर्ण करण्याची जबाबदारी घेतो, त्यांना देता येईल. 9.5 वर्षापासून नगराध्यक्षाचे उमेदवार जे त्या ठिकाणी फिरत होते त्यांनाही देता येईल. आमचे सगळे नगरसेवक त्यांनाही देता येईल. जे आमच्यासाठी थांबले, शब्दाला मान दिला, माघार घेतली, त्यांनाही तो श्रेय देता येईल. आमच्या महिला भगिनी विशेषतः कोल्हेताईंच्या आव्हानाला प्रतिसाद दिला, त्यांनाही देता येईल. आदरणीय दादा देखील त्या ठिकाणी जुने त्यांचे सर्व सहकाऱ्यांना घेऊन प्रचाराची रणधुमाळी पकडली, त्यांनाही देता येईल. अगदी आमचे पराभूत झालेले उमेदवार जरी असले तरी त्यांच्यामुळं जे काय आम्हाला मताधिक्य त्या प्रभागातून मिळालं हे श्रेय त्यांचं देखील आहे. आणि सर्वसामान्य कोपरगावकर नागरिक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमची पार्लिमेंटरी ज्यांनी अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी सर्वच उमेदवारांची निवड, नगराध्यक्ष सहित खालच्या सगळ्या उमेदवारांची निवड त्यांनी केली, त्यांना याचं श्रेय देते. आमच्या विश्वासनाम्यातील असलेल्या सगळ्या विकास कामांचं त्यालाही श्रेय देता येईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे विरोधकांनाही श्रेय देता येईल की त्यांनी ज्या पद्धतीने ऐनवेळी चुकीच्या मार्गाने उमेदवारी केल्या आणि विकासावर जाणारी निवडणूक वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, अगदी खालच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला. स्वर्गीय कोल्हे साहेब हयात नसताना त्यांच्यावर टीका करून केविलवाणी प्रयत्न केला मत मिळवण्याचा, किंबहुना त्या ठिकाणी ताईंवर एक महिला म्हणून एकेरी उल्लेख करणं किंवा वेगळ्या पद्धतीने भाष्य करणं, वेगवेगळे खोटे नाटे आरोप त्यांनी त्या ठिकाणी केले. असे अनेक विजयाचे मानकरी या ठिकाणी असू शकतात. तुम्हाला देखील पत्रकारांनी वस्तुस्थिती, आमचे जे विचार आहे, कॉर्नर सभा आहे, झंझावत आहे प्रचाराचा 40 दिवसाचा, तो जनतेपर्यंत पोहोचवला. त्याच्यामुळं ज्यावेळेस अशा पद्धतीचा निकाल लागतो त्याचं श्रेय कोणा एकट्याचं नसून ते सर्व समाज घटकाचं, सगळ्या स्तरातील लोकांचं, समाजातील प्रत्येक घटक, वेगवेगळे समाज बांधव आणि विशेषतः आमचे कार्यकर्ते जे शहरातले तर होते पण ग्रामीण भागातील देखील की 11 वर्ष आपल्या पार्टीवर गुलाल न पडल्यामुळं ते अगदी पायाला भिंगरी लावून प्रत्येक मतदारापर्यंत ओळखीने कुठंतरी पोहोचत होते. या सगळ्यांनाच आमचे कर्मचारी असतील, कारखान्याचे असतील, आमच्या उद्योग समूहातील कामाचा वेळ संपल्यानंतर आपल्या ओळखीने मतदारांपर्यंत ते जात होते. असा श्रेय हे सगळ्यांनाच देतो. आणि आमच्या मित्रपक्षासहित सगळ्याच आमच्या उमेदवारांनी जो काही मेहनत 40 दिवसात घेतली त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांनी, इच्छुक उमेदवारांनी, माघार घेतलेल्या उमेदवारांनी, हे सगळे विजयाचं श्रेय हे त्यांना जातं. अगदी त्या वयोवृद्ध महिला जी गाडी थांबवून आमच्यावर मायेचा हात फिरून आशीर्वाद देत होत्या, किंवा आमच्या कुटुंबातील सदस्य, मग त्याच्यात मिलिंददादा असतील, अमितदादा असतील, इतरही सदस्य ज्यांनी त्या ठिकाणी, नितीनदादा असतील, सगळ्यांनीच प्रचार केला, त्यांनाही श्रेय. आमच्या खरं तर कुठली निवडणूक म्हटलं तर आपण श्रद्धा ठेवून त्या ठिकाणी पूजा अर्चा करतो, तशा आमच्या माई रोज त्या ठिकाणी पूजा करायच्या. म्हणून हे श्रेय निवडणूक लागली का सगळेच त्या ठिकाणी निवडणुकीला हातभार लावतात. थेंबे थेंबे तळे साचे ज्याला आपण म्हणतो. विरोधी शक्ती जरी खूप त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून डावपेच टाकत होते, परंतु हे सगळे निधून आम्ही या ठिकाणी विजयाचा गुलाल घेतलेला आहे आणि कोपरगावचा ऐतिहासिक निर्णय लागलेला आहे आणि एक नवीन विकासाचा पर्व या निमित्ताने चालू झालेला आहे, एवढंच आपल्याला आश्वासित करतो. ही 100 दिवसातील काही कामं आपल्या समोर ठेवली होती, त्यामध्ये ती सगळी कामं पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. त्याच्यामुळे ही सगळी कामं आम्ही पूर्णत्वास नेणार आहोत.
सर्वात महत्वाचं जे काय स्वच्छ पिण्याचं पाणी आहे ते फिल्ट्रेशन प्लांटवर त्या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत। या सगळ्या गोष्टी अँब्युलन्स घेणं असेल किंवा क्लासरूम डिजिटलायझेशन करणं असेल, हे आमच्या विश्वासनामात आमच्या वेळोवेळी दिलेल्या भाषणातील शब्द सगळे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। आमचे सगळे उमेदवार आणि पडलेले उमेदवार हे सगळे त्यांच्या प्रभागातील काम करण्यासाठी त्या ठिकाणी बांधील राहू। निश्चितपणाने ज्या पद्धतीने तालुक्याचं वातावरण आहे त्या ठिकाणी खोटं बोल पण रेटून बोल आणि या कारणास्तव बदलाचं वातावरण, परिवर्तनाचं भावना ही ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत सगळीकडे आहे आणि अशाच पद्धतीचा निकाल हा झेडपी आणि पंचायत समितीमध्ये देखील लागेल अशी आम्हाला खात्री आहे। निश्चितपणाने आम्ही त्यांच्या चांगल्या सूचनांचा आम्ही स्वीकार करणार। अपेक्षा एवढ्याच राहतील की त्यांनी आमच्या चालू असलेल्या कामामध्ये कुठलाही घोडा घालू नये, एवढी आमची देखील त्यांच्याकडून अपेक्षा राहणार आहे। नाही, पराभूत उमेदवारांनी खचून न जाता एक लक्षात घेतलं पाहिजे की नगराध्यक्ष आपला आहे, त्या उमेदवारांसाठी थेट नगराध्यक्ष त्या ठिकाणी त्यांचं पालकत्व घेणार आहे। त्याच्यामुळे त्यांनी कुठलंही असं काही मानून चालणार नाही की आपला पराभूत झालेला आहे, नाम उमेद होऊन चालणार नाही। त्यांच्यासाठी जितका विजयी उमेदवाराला आमचा सन्मान, मान सन्मान किंवा पाठबळ असेल तितकंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाठबळ त्यांना आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून देऊ, एवढं मात्र मी सगळ्यांना आश्वासित करू। हो, निश्चितपणाने त्यावेळेस जरी झाली असती तरी निवडणूक फायदा झाला असता, पुढे गेली तरी तिचा फायदा झाला। त्याच्यामुळं निवडणूक कधी झाली असती तरी गुलाल आमचाच होता याची मात्र आम्हाला खात्री होती। लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती नसतात, लोकांना ज्या गोष्टी माहिती नसतात दुसऱ्या टप्प्यात फायदा त्याचं श्रेय ज्यांनी माहिती दिली हे त्यांना दिलं पाहिजे। अज्ञात शिक्षेचा फायदा झाला त्याचा उल्लेख काय? नाही, असं असतं की अज्ञात ज्ञात सगळेच लोक आपापल्या परीने त्या ठिकाणी शहर विकासाच्या दृष्टीने निर्णय घेत असतात आणि त्याच्यामुळं ज्यांना कोणाला त्रास झाला एकीकडे आपण लाडक्या बहिणींचा उल्लेख करायचा आणि दुसरीकडे त्यांच्यावर 101च्या कारवाई झाल्याच्या आम्हाला महिलांनी सांगितलं की आम्ही कळलं नाही, परंतु त्याचा परिणाम निश्चितपणाने मतपेटीतून त्या ठिकाणी दिसतो।